महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रात बसून घेतला जाईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी सांगितले की महायुतीच्या नेत्यांमध्ये पूर्ण समन्वय असून केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सर्व निर्णय घेतले जातील। कोणत्याही वादाला तोंड न देता एकजुटीने सरकार स्थापनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा भाजप आणि महायुतीचा मानस असल्याचे बावनकुळे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील निर्णय प्रक्रियेचे महत्त्व आणि केंद्रीय नेतृत्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे। एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाशी ते बसतील। आमच्या नेतृत्वासोबत बसून माननीय प्रधानमंत्र्यांची आणि अमित शहा साहेबांचं त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी म्हटलं आहे। खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील, आमचे देवेंद्रजी, अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे। शेवटी सरकार महायुतीचं आहे, त्यामुळं किती मंत्री असावे, शिवसेना किती असावी, भाजप किती असावी, अजितदादा किती असावे, काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे, काय काय पालकमंत्री कुठले असावे, असं एक महायुतीचं शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। त्यामुळे केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील।